नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, गुरुचरित्रातील अत्यंत दिव्य आणि हृदय स्पर्श करणारी एक कथा आपण पाहणार आहोत. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र मानला जातो आणि हा ग्रंथ याचे पारायण केल्याने किंवा यातील कथा श्रवण केल्याने सुद्धा तेवढेच फळ तुम्हाला मिळत असते. म्हणून तर आपण या आपल्या स्वामी लीला चॅनलवरती रोज एक कथा सांगत असतो. तर ह्या कथा तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला गुरुचरित्र केलेल्याचे फळ नक्की मिळेल. चला तर कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे गुरूंचा गंगापुरात वावर. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज त्या काळात गंगापूर येथे विहार करत होते. गंगापूर भक्तांनी भरलेले, नदीकाठी बसलेले शांत आणि पवित्र ठिकाण. दररोज हजारो भक्त दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत. गुरु महाराज शिष्यांना उपदेश देत, भक्तांच्या दुःखांचे निरसन करत आणि धर्ममार्ग दाखवत. एके दिवशी गावाच्या सीमेवरून एक जोरदार भीषण गर्जना ऐकू आली. गावकरी घाबरून एकत्र आले आणि थेट गुरूंच्या चरणी धाव घेतली. गावकरी थरथरत म्हणाले, गुरुदेव, गावाच्या पलीकडे एक भयानक राक्षस आहे. तो आमच्या जनावरांना पळवतो, माणसांना घाबरवतो. कृपा करून संरक्षण करा. गुरु महाराज अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नभीचा प्रकाश, नेत्रात करुणा. ते म्हणाले, कुणीही नुसता वाईट नसतो, त्याची काहीतरी वेदना असेल. गुरु महाराज शिष्यांना घेऊन त्या दिशेने निघाले. जंगल दाट, शांत, वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचे आवाज. गुरूंचा तेच चालताना आजूबाजूचा परिसरही प्रसन्न झाला. पण राक्षस जवळ जाताच वातावरण अचानक बदलले. जोराची गर्जना, वाऱ्याची भीतीदायक स्फोटक धडधड. अचानक डोळ्यापुढे एक प्रचंड काळा महिषासूर उभा राहिला. डोळे लाल भडक, शरीरावर काळ्या राखेसारखा रंग, श्वासातून ज्वाला निघत असल्यासारखे. शिष्य घाबरले, पण गुरूंच्या मागे उभे राहिले. गुरु महाराज मात्र शांत उभे होते. ते पुढे गेले आणि म्हणाले, बाळा, तू कोण? तुझे दुःख सांग. असुर क्षणभर थांबला. त्या दैवी तेजाकडे पाहताच त्याचे हृदय वितळले. तो जमीनदोस्त होऊन पायावर पडला. असुर म्हणाला, गुरुदेव, मी पूर्वजन्मी एक विद्वान ब्राह्मण होतो, पण माझ्या ज्ञानाबरोबर माझ्यात अहंकार वाढला. मी धर्माची थट्टा केली, अहंकाराने वेडावलो. शाप मिळाला. तू असुर रूप धारण करून या पृथ्वीवर भटकत राहशील. अनेक जन्म झाले, अनेक युगे गेली, या रूपात मी जळत राहिलो. गुरुदेव, माझा उद्धार होईल का? हे ऐकून गुरु महाराजांच्या डोळ्यात करुणा भरली. गुरु महाराज म्हणाले, पश्चाताप मनात असेल तर उद्धार नक्कीच होतो. तू आता वाईट उरला नाहीस, तुझ्यावर माझा आशीर्वाद आहे. गुरु महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभरात संपूर्ण जंगल प्रकाशमान झाले. महिषासुराचे काळे कण भिन्न शरीर गायब झाले. त्या जागी एक दिव्य तेजस्वी पुरुष उभा राहिला. तो हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मला मुक्त केल्याबद्दल आपल्याला नमस्कार, आणि आकाशमार्गे प्रस्थान केले. गुरु शिष्यांकडे वळून म्हणाले, अहंकार मनुष्याला असुर बनवतो. श्रद्धा, नम्रता आणि पश्चाताप हीच मुक्तीची गुरुकिल्ली आहे. सर्वांनी नम्रतेने नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. तर बघा मित्र हो, ही कथा आपल्याला सांगते की गुरुकृपा मिळाली तर सर्वात वाईट मनुष्याचे देखील उद्धार होऊ शकतो. श्रद्धा, नम्रता आणि गुरुचरणांवरील भक्ती यांनी जीवन नक्कीच बदलते. तर बघा मित्र हो, किती सुंदर गुरुचरित्रातील ही एक कथा आहे.
ही कथा फक्त श्रवण केल्याने सुद्धा तुम्हाला गुरुचरित्रातील एक कथा श्रवण केल्याचे फळ मिळणार आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.